सर नमस्कार सर, कसं वाटतंय तुम्हाला सर द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये सर? नाही, स्टुडिओमध्ये आल्यानंतर मला एकदम चांगलं वाटलं की आपला मराठी माणसाचा स्टुडिओ आहे आणि तो एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. स्टुडिओचं नाव मी ऐकलं होतं, परंतु आज योग आला आम्हाला स्टुडिओमध्ये यायचा, बरोबर. त्यामुळं छान वाटलं. सर अर्थातच सर सर पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही गेले काही वर्ष झालं एक सामाजिक कार्य फार मोठ्या लेवलला करत आहे. फार उत्कृष्ट अशी गोष्ट म्हणता येईल, ज्याचं कौतुक चंद्रकांत दादा पाटील असो किंवा राजसाहेब ठाकरे असे मान्यवर येऊन तुमचं कौतुक करत असतात. फार मोठी गोष्ट आहे ही महाराष्ट्रासाठी पण आणि पुण्यासाठी पण. सर काय सांगताल सर, कधी ह्या प्रवासाची सुरुवात केली होती? नाही, तुम्ही गणपतीचं जर सांगत असाल तर गणपती हा कार्यक्रम आम्ही करोनापासून चालू केला आहे. ओके. करोनामध्ये काही लोकांकडं पैसे नव्हते आणि गणपती सण आला, बरोबर, तर गणपती घ्यायला पैसे नव्हते आणि करोना असल्यामुळं सगळे दुकानं बंद होते, गणपती मिळत नव्हते लोकांना. त्यावेळेस आम्हाला स्वर्गवासी अशोकराव गोडसेंनी सांगितलं की बाबा तुम्ही एवढं समाजसेवा करता तर अजून एक काम त्यात वाढवा आणि काही लोकांना गणपती उपलब्ध करून द्या. तर मग आम्ही तो म्हणलं करू आपण, बरोबर संकल्प केला की आपण करू. मग आम्ही गणपतीचा विषय चालू केला. तर मग असं झालं की गणपती मोफत कोण घेणार नाही, बरोबर, आणि विकायचा व्यवसाय आमचा नाहीये. हो. मग आम्ही काही गणपती आमचे स्वतःचे पैसे देऊन आणलेत. हो. आणि मग असं बोर्ड लावला आम्ही. शेटे साहेबांनी सांगितलं आम्हाला, कसबाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे साहेब आहेत, कसबा गणपतीचे अध्यक्ष. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा, असा बोर्ड लावा की गणपती तुमचा आणि किंमत ही तुमची, आणि तो बोर्ड लावून तुम्ही गणपती लोकांना उपलब्ध करून द्या. आणि कोरोनाच्या काळामध्ये मग त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी 1700 ते 1800 गणपती आमच्याकडनं ते गेले आणि त्याचा आदर्श घेऊन मग आम्ही तो कंटिन्यू चालू केलाय. बरोबर. या वर्षी 4थं वर्ष होतं. 4 वर्षात आम्ही हजारो गणपती वाटलेत. आता दरवर्षी माझे 5,500 ते 6,000 गणपती आम्ही वाटतो. गणपती तुमचा आणि किंमत ही तुमची या कार्यक्रमामध्ये. बरोबर बरोबर. आणि त्या कार्यक्रमाचं कौतुक करण्यासाठी मग चंद्रकांत दादा पाटील असतील, आमच्या राज ठाकरे असतील, त्यांच्या शर्मिलाताई ठाकरे असतील, यावर्षी पुनीत बालन साहेब होते, यांनी माझं कौतुक केलेलं आहे. आणि ह्या मूर्ती वाटताना आम्हाला बी आनंद होतो. आमची अख्खी टीम एकदम महिनाभर जोरात काम करते. बरोबर. अर्थातच सर मी ह्याच मुद्द्यावरती येतो. अर्थातच शेटे साहेबांचं काम पण फार मोठ्या प्रमाणात ते करत असतात कसबा या भागामध्ये. सर मी त्याच मुद्द्याला घेऊन काही प्रश्न विचारतो. सर काय सांगताल सर, पुण्या शहरामध्ये, बरोबर, पुणे शहरामध्ये रविवार पेठ या भागामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात काम करत आहे, बरोबर. सर कधी असा विचार केला होता की येथील नागरिकांना ह्या गोष्टींच्या समस्या असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील, त्यांना तुम्हाला फेस करावं लागते, जसं की ट्रॅफिक असो, बरोबर, ट्रॅफिकची ही फार मोठ्या प्रमाणात समस्या तिथं उद्भवत असते. त्याचप्रमाणे गणेश कार्यामध्ये पण तुम्ही मोठा हातभार लावता, बरोबर. अशा कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्हाला वाटतं की सरकारकडून पूर्ण होत नाहीत? आम्ही राहतो तो रविवारपेठ भाग आहे. भावरेआळी असल्या कारणाने आमच्याकडे ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे. त्याला 3 कारण आहेत. एक तर पोलिसांचा अभाव आहे, दुसरं बेकायदेशीर बांधकाम आहेत, ओके, तिसरं ज्या काय बेसमेंटमध्ये पार्किंग आहे त्या पार्किंगच्या ठिकाणी लोकांनी दुकानं टाकली, बरोबर, पार्किंगला जागा नाहीये. आणि पुणे शहरातल्या सगळीकडे मार्केट तयार झाले असतील तरी पण आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत, समजा सूस असेल, पाषाण असेल, पानेर असेल, कात्रज, कोंडव्यातली लोक, ही सणासुदीला भावरेआळीमध्येच खरेदीला येतात. खरे. त्यामुळे आमच्या भागात सण सुद्धा आले की गर्दी होतीच. तर पार्किंगची 100% तिथं बोम आहे. त्याच्यावर एक तोडगा काढला पाहिजे, बरोबर. त्याच्यावर आम्ही काम करायचा प्रयत्न केलाय, परंतु येणाऱ्या काळामध्ये जास्त प्रमाणात काम करू, बरोबर, आमचा प्रयत्न चालू आहे त्याच्यावर. सर काय वाटतंय की एकेरी वाहतूक करणं गरजेचं आहे की एक म्हणतो ना आपण वन वे, बरोबर, ऑलरेडी तो शनिवार वाड्यापासून वन वे तर केलाच आहे, बरोबर, पण आपण रविवार पेठेच्या भागाकडे आलो. तुम्हाला काय वाटतंय? कारण काय होतं ना की छोटे जे व्यावसायिक असतात ते त्यांची हातगाडी घेऊन येतात, रस्त्याच्या कडेला उभारतात, जिथे 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर पार्किंग करायची असते, बरोबर. आणि महानगरपालिकेने त्यांच्यावर जर कारवाई केली आणि चुकून त्यांचा एखादा व्हिडिओ निघाला तर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती जातो, मग त्या महानगरपालिकेवरती पण टीका केली जाते. तर अशा समस्यांना तुम्हाला काय वाटतं की कोण बरोबर कोण योग्य?
महानगरपालिकेने त्या काळामध्ये असं केलं पाहिजे की 2 व्हीलर 4 व्हीलरला पूर्ण बंदी करून तिथल्या गोरगरीब व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची 8-15 दिवसासाठी सवलत दिली पाहिजे. ओके, बरोबर. आणि तिथं ट्रॉफिक पोलिसांना सांगितलं पाहिजे की या 8 दिवस 12 दिवस इथले ट्रॉफिक पूर्ण बंद करा, तिथल्या लोकांना व्यवसाय करू द्या. त्याच्यामध्ये हातावर पोट असणारे काही लोक आहेत की त्यांचे बिचाऱ्यांचे वर्षभर त्याच्यावर घरं चालतात, बरोबर. त्यांना व्यवसाय करायची संधी पहिली दिली पाहिजे. बरोबर बरोबर. सर काय सांगताल सर, 2025च्या महानगरपालिका निवडणुकीची तयारी कशी चालू आहे तुमची सर? 2025ला महानगरपालिका इलेक्शन होणार का नाही हे अजून तरी सांगता येत नाही. बरोबर. आता 2022ला होणार होती, 22ची 23 झाली, 24 झाली, आता 25 आहे. जर महानगरपालिकेची इलेक्शन होणार असेल तर आमची पूर्ण तयारी आहे. ओके. आणि इलेक्शन कधी होऊ द्या, आम्ही लढणार आहे नक्की. बरोबर बरोबर. पण सर काय वाटतं, ह्या कलयुगात असो किंवा आपण म्हणतो ना की एक सोशल मीडियाचा जमाना आहे, कसं पाहता? म्हणजे आजकाल मार्केटिंग हा एक भाग फार मोठ्या प्रमाणात सध्या चालतो, बरोबर. बरेच काही पॉलिटिशियन आहेत जे सोशल मीडियावरती फार खर्च करत असतात. सो बरेच काही पक्ष आहेत, त्यांनी त्यांची थीम पण लॉन्च केली आहे. सो अशा प्रकारे काही पक्ष काम करत असतात. तुमचा काही अजेंडा आहे असा की या वर्षी असं एक अजेंडा घेऊन आपल्याला काम करायचं आहे? जसं तुम्ही ज्या पक्षासाठी काम करताय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बरोबर, यांचं रेल्वेचं इंजिन आहे, बरोबर. यामध्येच तुम्ही काही ऍडिशनल असा विचार केला आहे की आपल्याला ह्या गोष्टींना पकडूनच हे करायचं असं, जसं की असतं ना एक विकास काम, बरोबर, किंवा एक आक्रमकता नेहमी आपल्या एक कामात आणि बोलण्यात दिसते, तसं तुमचं काही विचार आहे या वर्षी असं? नाही, वार्डामध्ये काम करताना आमचे पायगोडे साहेब नेहमी म्हणतात की मिशन, कमिशन आणि फॅशन. ओके. असं काम केलं पाहिजे. तर आम्ही मिशन म्हणून काम करू, फॅशन आणि कमिशन म्हणून काम करणार नाही. आणि तुम्ही जे सांगताय की सोशल मीडिया किंवा स्वतःचा चॅनल काढून काही लोक काम करतात, परंतु त्या कामाचा काही फायदा नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. ग्राउंड लेवल काम केलं पाहिजे, लोकांची नाळ जोडली पाहिजे तुमची. नाहीतर तुम्ही पोस्टर एक टाकणार, फेसबुक व्हॉट्सअपला सोडणार, त्याला 5,000 व्ह्यू आले की तुम्ही वाहवा करून घेणार स्वतःची, परंतु ग्राउंडला काही काम नाही. असे काही लोक आहेत ना आता, बरोबर, की ते खोटं बोलतात. 10,000 1,00,000 2,00,000 व्ह्यू येतात, परंतु गल्लीमध्ये त्यांना किंमत नाहीये. बरोबर. पण त्याचा उपयोग नाही. तुम्ही ग्राउंडला काम केलं पाहिजे. सोशल मीडिया पाहिजे, प्रिंट मीडिया पाहिजे, परंतु तुम्ही लोकल लेवलला बी तुमचं काम पाहिजे. बरोबर. त्यामुळे आम्ही तेच, आमच्या कामाची पद्धत तीच आहे, ग्राउंडवर काम करतो आम्ही. सर मी थोडंसं तुमच्या पर्सनल आयुष्याकडे येतो सर. सर कशा गोष्टी पाहता, म्हणजे एक असतो ना की एक राजकीय कार्यकर्ता म्हणू शकतो किंवा सामाजिक कार्यकर्ता ज्यावेळेस समाजासाठी काम करतो, त्यावेळेस मला पर्सनली एक प्रश्न पडतो की हा असा एक व्यक्ती आहे जो 24 तास लोकांसाठी अवेलेबल असतो, बरोबर. कोणतीही समस्या असो, म्हणजे हॉस्पिटलच्या असो किंवा त्यांच्या आयुष्यातली कोणतीही समस्या असो, तुमच्यासारखे कार्यकर्ते नेहमी अशा लोकांसाठी अवेलेबल असतात. पण तुम्ही 4 भिंतीच्या आत घरातलं जे वातावरण असतं हे कसं सांभाळता सर? तर सर आम्ही लहानपणापासून, म्हणजे गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही शिवसेनेचं काम करत होतो, बरोबर. शिवसैनिक असल्यामुळं आम्हाला समाजसेवा करण्याची छंद लागला. त्यामुळे आम्ही पूर्ण वेळ हे काम करत असेल तरी घरी आमचं वातावरण एकदम छान आहे. घरी बी आम्ही वेळ देतो, असं काय नाही की पूर्ण वेळ बाहेर नसतो. बरोबर. पण मी एकदम शाखा प्रमुख पासून काम करत आलोय. आणि आत्ता बी आम्ही काम करताना घरी बी वेळ देतो. असं की समाजसेवा पूर्ण अंगाला लावून घेतली असेल तरी घरचा वेळ देऊन ह्यातनं बी आम्हाला आनंद मिळतो की हा बी आपलं कुटुंबच आहे ना. बरोबर. समाज बी आपलं कुटुंबच आहे. त्यामुळं आम्हाला असं काय वाटत नाही. घर आणि वार्ड असेल किंवा आमच्या भागातील लोक असतील, ते आपल्या कुटुंबातील लोक आहेत, त्यांचं काम करताना आनंद मिळतो आम्हाला. बरोबर. अर्थातच सर. सर मी ह्याच मुद्द्यावरती आता येणार होतो की जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही एक शाखा प्रमुख म्हणून पण एक काम केलंय, बरोबर. सर आजकाल काय होतं ना, मी म्हणजे प्रत्येक पॉलिटिकल पॉडकास्टला हा प्रश्न विचारत असतो, बरोबर, की काय होतं ना की समाजकार्य करायचं असेल तर राजकारणात येणं गरजेचं आहे? असं काय नाही, राजकारणात यायचं गरज नाहीये, परंतु समाजकार्य करत असताना राजकारण हे केल्याशिवाय समाजकारण होऊ शकत नाही. आणि सत्ता असल्याशिवाय आपण काही लोकांना मदत करू शकत नाही. बरोबर. सत्तेची गरज आहे. जर तुम्हाला समाजसेवा करायची असेल, आता उदाहरणार्थ की समजा एखाद्या माणसाला मदत करायची असेल किंवा दवाखान्यात ऍडमिट करायचं असेल किंवा त्यांना कुठं दवाखान्यात काही मदत करायची असेल, तर आपल्याकडे सत्ता असली, पॉवर असली
तर आपल्या पत्रावर एखादा ऍडमिट होऊ शकतो, किंवा मी नगरसेवक असलो तर महानगरपालिकेची औषधे त्याला मोफत मिळू शकतात, बरोबर. किंवा त्याला ऍडमिट करताना हो. ॲम्ब्युलन्सला पैसे लागत नाही, हो. किंवा अजून काय त्याला मदत करता आली तर करू शकतो. म्हणून सत्ता आणि समाजसेवा हे समीकरण आहे. बरोबर बरोबर. सर, रविवार पेठ म्हटलं ना की सर्वांच्या मनात एकच पहिला प्रश्न असतो किंवा विचार असतो, असं म्हणू शकतो आपण की सर्व काही होलसेल रेटमध्ये मिळतं, बरोबर. लहानपणापासून तुम्ही या सर्व काही गोष्टी पाहत असाल, बरोबर. सर, कसं हे मार्केट वर आलं ह्याच्याबद्दल काय सांगू शकताल सर तुम्ही? रविवार पेठ हे मार्केट म्हणजे पहिल्यापासून रविवार पेठमध्ये बाजारपेठेचे भावरेळे असेल, हो. सराफ बाजार असेल, कुंभारवाडा असेल, हो. म्हणजे हे पॅटर्न मध्ये मेन पेठ आहेत. हो हो रविवार पेठ, गणेश पेठ, बुधवार पेठ. हो हो बुधवार पेठ मध्ये पूर्ण आमचा संपी समाज आहे. हो हो हो. रविवार पेठ मध्ये आमची भावरेआळी आहे, हम्म. बाकी लाकडाचा बाजार आहे. हो. सोमवार पेठ मध्ये आमचे बाकीचे लोक आहेत. बरोबर. कसबा पेठ मध्ये कुंभारवाडा आहे. हो. असं पूर्ण पेठ आहे. त्यामुळे इथं पूर्वीपासून ही सगळी लोक व्यापार व्यापार चालत आलेला आणि 12 बलुतेंचा इथं पूर्ण व्यवसाय आहे. बरोबर बरोबर. सर, तेच आहे की ह्या भागामध्ये ना की बरेच जुने वाडे आहेत, बरोबर, आणि बऱ्याच काही गोष्टी रिडेव्हलपमेंटला पण जात असतात, बरोबर. तर काही लोकांना काय होतं ना, कधी इच्छा नसते की आपले वाडे किंवा आपली जुनी घरं रिडेव्हलपमेंटला नाही गेली पाहिजे, पण काळाप्रमाणे काय होतं ना, त्या गोष्टींची प्रत्येक गोष्टीत एक एक्सपायरी डेट असते असं आपण म्हणू शकतो, बरोबर. सिक्युरिटी आणि एक स्वतःच्या सुरक्षेसाठी ती गोष्ट नव्याने करणं गरजेचं असतं, बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की रविवार पेठ ह्या भागातील काही घरांना रिडेव्हलपमेंटमध्ये जाणं गरजेचं आहे सर? बघा, आमची तर इच्छा आहे की त्या हा. भागातल्या लोकांनी रिडेव्हलपमेंट केले पाहिजे, हा. परंतु ती न विकता त्यांनी तिथेच घरं घेतली पाहिजे. हम्म. त्यांनी बाहेर राहायला नाही गेले पाहिजे. ओके. मग ते आपला स्थानिक माणूस, मराठी माणूस, तो रविवार पेठ, गणेश पेठ, बुधवार पेठ सोडतो. हो. मग परप्रांतीय बाकीचे लोक इथे येऊन राहतात, आणि मग आपण त्यांच्या नावाने ओरडतो की परप्रांतीय वाढले, पण त्यांना कारणीभूत आपली लोक बी आहेत बरोबर की पैसे घेऊन आपली लोक बाहेर जातात. बरोबर. तर माझी लोकांना विनंती आहे की रिडेव्हलपमेंट करताना कोणी आपला भाग, आपली गल्ली सोडून बाहेर जाऊ नये, बरोबर. परंतु रिडेव्हलपमेंटची गरज आहे. अच्छा, मी ह्यालाच एक थोडासा सिमिलर प्रश्न सर, जसं मी मगाशी बोललो सर की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून तिथे शेती होत आली आहे, वाडे वगैरे आहेत जुन्या काळातले, बरोबर सर. पण सर, असं कुठेतरी तुम्हाला नाही वाटत की जर त्या वाड्यांना घेऊन आपण रिडेव्हलपमेंट जर करत असेल तर कुठेतरी आपल्या संस्कृतीला थोडासा धक्का लागेल असं नाही वाटत सर? आता शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेले लाल महल आमच्या ऑफिसच्या एकदम जवळ आहे, बरोबर. परंतु आता काय आहे की काळानुसार वाडे हे पाडायला आलेले आहेत. तुम्ही किती दिवस तग धरून राहू शकता. हो. आणि बरेचशा घर मालकांनी वाडे हे बिल्डरांना विकलेले आहेत. आता बिल्डर लोकांनी जर हे वाडे पाडून बांधले नाही, पावसात हे वाडे जर पडले तर तिथला स्थानिक रहिवासी हा फेकला जाईल बाहेर. हो. त्यापेक्षा त्यांनी रिडेव्हलपमेंटला मान्यता देऊन तिथेच घर घ्यावं, बरोबर. तो भाग सोडू नये अशी आमची बरोबर इच्छा आहे. बरोबर बरोबर. मी लोकांच्या मनातले काही प्रश्न विचारतो सर, की तुम्हाला काय वाटतंय की महानगरपालिका असो किंवा सरकार असो यांच्याकडून गेले 5-10 वर्ष, 100 वर्ष म्हणू आपण, की कोणत्या समस्या, म्हणजे आपण एक म्हणतो ना की ह्या गोष्टी सरकारकडून पूर्ण होत नाहीयेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लोकांच्या समस्या आहेत सर? महानगरपालिकेच्या सगळी कामं करायची इच्छा असती, महानगरपालिका त्यांचं काम बी करत असती, परंतु ह्या भागातून निवडून आलेले लोक, जे कोण सभासद होते पूर्वी किंवा जे कोण अधिकारी होते, त्यांची मानसिकता नाही काम करायची. ओके. त्यामुळे या भागातला बराचसा डेव्हलपमेंट राहिलेला आहे. की उदाहरण समजा की लहान मुलांना इथं खेळायला मैदान नाही आहेत, किंवा वयस्कर लोकांना विरंगुळा केंद्र नाही आहेत, किंवा जॉगिंग पार्क नाही आहे, किंवा नागझरीनं आल्यावर आपण गार्डन करू शकतो ते नाही केलं, किंवा महिलांसाठी शौचालय नाही आहे, पुरुषांचे मुतारे स्वच्छ नाही आहेत. बरोबर. ही कामं महानगरपालिका करू शकते, परंतु इथल्या अधिकाऱ्यांना, इथल्या सभासदांना वेळ पाहिजे ना, की त्याला फॉलोअप करून ते काम केलं पाहिजे. बरोबर. आता आपण आपल्या भागात झाडं लावू शकतो, पण कोणाची मानसिकता नाही झाडं लावायची. बरोबर बरोबर. कोणीतरी पुढाकार घेतलं पाहिजे. बरोबर. महानगरपालिका जाळी देते, झाड देते, पण तुमची मानसिकता पाहिजे. बरोबर. त्यांना जागा नेऊन दाखवणे, किंवा त्या दुकानदारासंग चर्चा करणे, झाड लावायला वेळ देणे, हे जर आपण केलं तर 100% होऊ शकतं. असं काय? बरोबर बरोबर. झाडांवरून मला आठवलं, ज्यावेळेस मी तुमचा अहवाल पाहिला होता, त्यामध्ये
वृक्ष लागवड ह्याबद्दलही तुम्ही बरंच काम केलं होतं. सर मी त्याच मुद्द्यावरती येतो. सर काय सांगताल तुम्ही आजपर्यंत जे समाजकार्य केलं आहे त्याबद्दल काय सांगता? बघा, आता आमच्या भागात जी काही झाडं लावलीत ना, त्यातली बऱ्याचपैकी झाडं मीच लावलेली आहेत. ओके. आमच्या भागात आता जेवढी झाडं आहेत ना, हां, हां. तेवढी झाडं मीच लावलेली आहेत. वाह! आणि झाडांसाठी मी नेहमी ॲग्रेसिव्ह असतो. वाह! झाडांसाठी भांडतो मी. तर दुकानदारांसंग भांडतो हो. किंवा लोकांसंग भांडतो की झाड तोडू नका. झाड हो, हो. तोडलं तरी मी वाद घालतो. हो. परंतु आता आपण झाडं लावली पाहिजेत. आपल्या या भागामध्ये भरपूर काम करण्यासारखं आहेत. लहान पोरांना मैदानं नाही आहेत खेळायला. बरोबर. महिलांना शौचालय नाही आहेत. हो. वयस्कर लोकांना खेळायला विरंगुळा केंद्र नाही आहेत. व्यायामशाळा नाही आहेत. किंवा मुलींना सेफ्टी म्हणून समजा मैदानात खेळायचं असेल मुलींचे खेळ, तर मुलींसाठी मैदानं नाही आहेत. बरोबर. नागझरी गार्डन आमचं चांगलं केलं होतं, परंतु ते काही दुर्दैवी परत खराब झालं. ते कोणी दुरुस्त केलं नाही. बरोबर. ते सगळं केलं तर या भागात आहे जागा, अशी जागा नाही असं नाही, परंतु कोणाची तरी मानसिकता पाहिजे की तिथं काम केलं पाहिजे चांगलं. बरोबर. आता बघा, त्यासाठी तर आम्ही आहे ना वेगवेगळे थीम वापरलेत. हां. की कोणीतरी कार्यक्रम घेतच असतो, हळदी कुंकू हे. मग आम्ही बी त्यामुळं मी स्वतः असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले की बाबा आपल्या भागातल्या महिलांनी एकत्र याव्यात. बरोबर. एक उदाहरण घेतो तुम्हाला की तृप्तीताई देसाई आमच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. अर्थातच. त्यांना असं वाटलं की हा वेगळा कार्यक्रम आहे, काय केलं भाऊ तुम्ही. तर आम्ही कल्याणची भेळपुरी ठेवली होती. हो. कल्याण भेळपुरी हो. का, तर आपल्या भागातल्या महिला ज्या गोरगरीब आहेत हो. त्या कल्याण भेळपुरीच्या पाणीपुरी खायला जाऊ शकत नाही, बरोबर. ती महाग आहे. बरोबर. मग आम्ही वेगळं काहीतरी त्यांच्या भेळपुरी खायचा कार्यक्रम ठेवला. हो. लोक मला म्हणले पाणीपुरी खायला कोणी येणार नाही, हां. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो 5,000 ते 6,000 महिला माझ्या कार्यक्रमाला आल्या होत्या, हो. ज्या पाणीपुरी खायला आल्या, कल्याणची पाणीपुरी. अरे वा, मोठी गोष्ट आहे फार. नंतर मी वेगळा कार्यक्रम घातला की आपल्या भागातल्या गोरगरीब मुलांना अक्षय तृतीयेच्या दिवशी हापूस आंबे चारले पाहिजे आपण. वा. मग आम्ही आंबे खायच्या स्पर्धा घेतल्यात. 3 मिनिटात 5 आंबे खाऊ शकत नाही मुलं, आम्हालाही माहिती आहे, बरोबर. पण आम्ही स्पर्धा घेतल्या. हो. त्याला 2200 मुलं आली होती. बरोबर. आम्ही त्याला एक हनुमान आणला होता. हो. त्या हनुमानामुळं 2200 मुलांची गर्दी झाली होती. हो. हो. आणि 3 मिनिटात 5 आंबे कोणी खाऊ शकत नाही, हां. परंतु आम्ही एका मुलाच्या हातात 5 आंबे दिले होते. ओके. तुला जेवढे खायचे तेवढे खा, हो. बाकीचे तू घरी घेऊन जा. बरोबर. आता ती सगळी मुलं गरीब आहेत. हम्म. ते अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबे महाग असतात हो. आणि गरिबांच्या मुलांना आंबे खायला मिळावेत, हा उद्देश होता आमचा. बरोबर. मग आम्ही आंबे खायची स्पर्धा ठेवली. हां. नंतर आमच्याकडे दगडी नागोबा आहे. ओके. दगडी नागोबाचं मंदिर आहे. मला वाटतं पुणे शहरामध्ये एकच मंदिर आहे दगडी बरोबर. नागोबाचं. तर तिथं आम्ही दगडी नागोबाच्या नागपंचमी निमित्त महिलांसाठी मेहंदी काढायच्या कार्यक्रम ठेवला होता. बरोबर. मग तिथं आम्ही 5,000 महिलांना दोन्ही हातावर मेहंदी काढतो, एक डझन बांगड्या भरतो आणि टिकल्याचं पाकिट. वा. त्या कार्यक्रमाला 5,000 महिला जमतात माझ्याकडे. आरशीमध्ये वा. आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेतो. त्याचं बी कौतुक बऱ्याचशा महिलांनी केल्यात. त्यात बी आमच्या या तृप्तीताई देसाई आल्या होत्या, बरोबर. त्यांनी बी कौतुक केलेले माझं बरोबर. की भाऊ हा कार्यक्रम खरंच छान आहे बरोबर. आणि एवढ्या महिला एकत्र कुठं येऊ शकत नाही, तुमच्याकडे कशा काय येतात. म्हणजे प्रल्हाद गवळी भाऊ हे हा. महिलांसाठी बरंच कार्य करत असतात. नाही बघा काय होतं, 5,000 महिला एकत्र हो. येऊन मेहंदी काढणे, हो. झोपाळा खेळणे हो. किंवा त्यांना पसंतीच्या बांगड्या हो. 1 रुपया मोबदला न घेतात, हो. त्यांना पाहिजे ती टिकली हो. मी त्यांना भाऊ म्हणून देतो दरवर्षी. बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर आमच्याकडं करोनामध्ये मी काही लोकांना भाजी देत होतो मोफत, काही कुटुंबांना आम्ही किट दिलेत. आता आपण काय काम केलं करोनामध्ये ते सांगितलं नाही पाहिजे, बरोबर. परंतु आता तुम्हाला म्हणून सांगतो हो. की आम्ही किट वाटत होतो. ओके. त्या काळात आम्हाला काही असे आजी आजोबा सापडलेत की ज्यांना मुलं बाळं नाहीयेत, हो. ती कोणापाशी बोलू शकत नाही हां. की आम्हाला कोण नाहीये. बरोबर. तर मग आम्ही तसे माझ्याकडं कमीत कमी 130 ते 140 आजी आजोबा आहेत. हो. हां. मी त्यांच्यासाठी एक कार्यक्रम घेतला होता की पहिला दिवा आजी आजोबांचा. वा. मग दिवाळीला मी त्यांना एक ड्रेस, एक साडी, एक आकाशकंदील, हो. त्यांना 15 दिवस पुरवलं एवढं फराळ, बरोबर. ते सगळं मी दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्यांना देतो. हो. तो माझा तो वेगळा कार्यक्रम आहे, पहिला दिवा आजी आजोबाचा. बरोबर. त्याच्याकडे मी माझ्याकडे कमीत कमी 130 कुटुंब अशी आहेत की ज्यांना मुलं बाळं नाही आहेत. बरोबर. आजी आजोबांचे नातू आहेत, मुलगा वारला, सून वारली, असे माझ्याकडे 130 कुटुंब आहेत. बरोबर. त्यांचा आम्ही कार्यक्रम घेतो पहिला दिवा आजी आजोबांचा. अर्थातच. अर्थातच. आणि हे सगळं करत असताना ना नुसतं आम्ही हेच नाही करत, मग आंदोलन करायची वेळेला आंदोलन करतो. हो. ॲडमिशनला माझ्या एवढे ॲडमिशन कोणीच नाही केलीत.
अच्छा. हं. म्हणजे आम्ही कॉलेज, शाळा, हां. नर्सरी तिन्ही ॲडमिशन आम्ही करतो. बरोबर. दवाखान्यात कोणाला काय प्रॉब्लेम आला, की आम्ही सगळ्यात पहिले अग्रेसिव्ह असतो, बरोबर. की बाबा दवाखान्यात लोकांना मदत झाली पाहिजे. मला पर्सनली अनुभव आहेच हां, आहे. गोरगरिबांना मदत झाली हो, पाहिजे. हा एक माझा हो. वैयक्तिक विषय असतो. त्याच्यानंतर आमच्या भागातल्या मुलांसाठी काय करता येईल का, त्याचा प्रयत्न करत असतो आम्ही. बरोबर. आणि हे सगळं करत असताना आहे ना, की असं वाटतं की आपण रील करण्यापेक्षा रोलमध्ये काम केलं पाहिजे. खाली जमिनीवर उतरून काम केलं पाहिजे. नुसतं रील करून काय होणार नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही जमिनीवरून काम केलं पाहिजे. बरोबर. लोकांना काय पाहिजे, लोकांची हां. समस्या काय आहे, ती ओळखली पाहिजे बरोबर. आणि लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. बरोबर. तरच, नाहीतर नुसता फोटो फिनिशिंग, हां. बोर्ड, बॅनर, पोस्टर पुरतं मर्यादित राहून कामाला नाही. बरोबर, बरोबर. सर, मी माझ्या पुढील प्रश्नावरती येतो. 2025च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये रविवार पेठ या मतदारसंघातील लोकांनी प्रल्हाद गवळी यांना का निवडून दिलं पाहिजे? बघा, प्रल्हाद गवळी यांना का निवडून दिलं पाहिजे, हा लय मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रल्हाद गवळी गेले 30 वर्ष या भागातल्या लोकांसाठी धावतो, हो. काम करतो. तो त्यांच्या घरातला आहे. तिथल्या प्रत्येक भगिनीला वाटतं की हा माझा भाऊ आहे. बरोबर. त्यामुळे ते हक्काने माझ्याकडे काम घेऊन येतात. हो. एखाद्या आजीला असं वाटलं की माझं काम कोण करू शकतो, तर प्रल्हाद करू शकतो. हं. त्या हक्काने माझ्याकडे येतात. त्याच्यामुळे त्यांनी मला निवडून दिलं पाहिजे, एक. दुसरं, मी जे काम करेल ना, ते आत्तापर्यंत ज्यांनी केलं ना त्यापेक्षा चांगलं काम करून दाखवल. बरोबर. त्यांना असं वाटेल की याला 10 वर्षापूर्वी निवडून दिलं असतं तर बरं झालं असतं. बरोबर, बरोबर. सर, शेवटचा प्रश्न सर, काय सांगताल सर, पुणे असो किंवा रविवार पेठ या भागातील जनतेला काय एक मेसेज? सर, माझं जनतेला आव्हान असेल की येणाऱ्या काळामध्ये आपल्या घरातला पक्ष, पद किंवा न बघता आपल्या घरातला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, ज्याला आपण हाताने धरू शकतो, बरोबर. त्याची गचंडी धरून काम सांगू शकतो किंवा लहान मुलगा काका म्हणून आपल्यापर्यंत धावून येऊ शकतो. हो, हो. या हिशोबाने त्यांनी मला मत दिलं पाहिजे बरोबर. किंवा माझ्याबरोबर माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना की चौकापासनं चौकीपर्यंत हो. आणि ॲडमिशनपासनं ॲम्ब्युलन्सपर्यंत बरोबर. कधी आपल्याला हक्काचा माणूस कोण आहे, तर आपला प्रल्हाद गवळी. हो. अशा भावनेतून त्यांनी माझ्या पाठीमागं उभा राहिला पाहिजे, मला आशीर्वाद दिला पाहिजे ज्येष्ठांनी, आणि मुलांनी माझ्याबरोबर आलं पाहिजे. बरोबर. तर मी काम करताना कोणती वाईट भावना डोक्यात न ठेवता जे आपल्या हातनं चांगलं होईल तेवढंच काम आम्ही करत असतो. तेवढंच काम आपण भविष्यात बी करू. बरोबर. आणि पैसे किंवा इलेक्शन आले म्हणून लोक पैसे देतात किंवा चांदी देतात किंवा मंडळांना काहीतरी चुकीचं आमंत्रण, आमिषण दाखवून त्यांच्याकडनं काम करून घेतात, परंतु नंतर वार्डात काही काम करत नाही. पण मी तसं काही कोणाला चुकीचं आश्वासन देणार नाही, कोणाला पैसे काही आमिषण देणार नाही, परंतु पूर्ण वेळ समाजसेवा करणार हे नक्की. बरोबर. अर्थातच सर. सर, तुमचं जे विजन म्हणण्यापेक्षा काय ना सर, की जे तुम्ही कार्य केले ना तेच फार मोठं आहे. आणि असा नेता, असा नगरसेवक ज्या वॉर्डाला मिळेल त्याचं मी तर म्हणेन भाग्यच असेल. नाही, मी नेता नाही, मी आपला कार्यकर्ता आहे. आणि नेता म्हणून नाही, पण कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगू का मी, की आमच्या भागात गेले 30 वर्ष आले मी काम करतोय. बरोबर. तर आम्ही नेता म्हणून कधी वागतच नाही. हो, हो. बरं, आमच्या राहणीमानमध्ये काही नेता नाही किंवा बोलण्यामध्ये नेता नाही. आम्ही एकदम जमिनीवर काम करतो. बरोबर. आणि पूर्ण कोणाचं काही असू दे, सुखात दुःखात, हो. कोणाचं लग्न असो, मयत असो, हो, कोणाला काय अडचण आली तर सगळ्यात पहिले लोक आम्हाला फोन करतात की भाऊ तुम्ही लवकर या, कुठे आहेत. बरोबर. तर लोकांना माहिती आहे की हे आले की आपला 80% प्रश्न सॉल्व्ह झाला. बरोबर आहे. त्यामुळं आम्ही काही नेते नाही, आम्ही आपल्या कार्यकर्त्यांनी जमिनीवरचे आहेत. बरोबर. तुम्ही बघा, माझी तुम्हाला कुठं रील दिसणार नाही, हो. कुठं फोटो नाही, बॅनर बॅजी नाही, काय नाही, पण कामाला आम्ही वाघ आहेत. बरोबर, बरोबर. सर, मी हीच गोष्ट जसं तुम्ही म्हटला की तुमची कुठे रील दिसणार नाही. माझं पण सर काय होतं ना, की माझा द एके टॉक हा जो मराठी पॉडकास्ट आणि हिंदी पॉडकास्ट शो आहे ना, हा सोशल मीडियावरती ना सुरुवातीच्या काळाला ना जास्त चालत नव्हता. काय होतं की जे सोशल मीडियावरती स्टार आहेत ना, जे म्हणतो ना आपण रील स्टार, अशा लोकांना काम करून घ्या असे खूप लोक सल्ले द्यायचे. पण माझे नेहमी विचार काय असायचे की जे रिअल लाईफमध्ये चांगलं काम करतात ना, अशा लोकांना आपण या मंचावरती बोलू. आणि खरंच सर, आज द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये तुम्हाला बोलून फार छान वाटलं सर. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सर खूप साऱ्या शुभेच्छा सर तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.